मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे काही वितरण आहे ते वितरणाला प्रचंड विलंब होताना दिसत आहे। परंतु आज 24 तारीख आहे आणि आज सकाळपासून कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही। आज मंगळवार आहे, त्यामुळे बाकी विभागाचे जी आर येत आहेत, परंतु सामाजिक विभागाचे पण जी आर येत आहेत, पण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांचा जी आर आलेला नाही। परंतु माझ्या मते बघा, हे पुढचे जे काही दिवस असणार आहेत या महिन्यामधले, म्हणजे एक आठवडाभर, तर याच्यामध्ये कधीही वितरणाच्या संदर्भात अपडेट येऊ शकते। आणि जी दुसरी बाजू मी तुम्हाला यापूर्वी सांगितली होती 1-2 दिवसापूर्वी, ती म्हणजे काय की प्रत्येक वर्षी नवीन आर्थिक वर्ष जे चालू होत असतात त्यावेळेस अर्थ मंत्रालयाची प्रत्येक जी काही आहे निधीच्या संदर्भात परत त्याची मंजुरी लागत असते। आणि कदाचित ती मंजुरी जी आहे म्हणजे या निधीच्या संदर्भात आपल्या लाडकी बहीण योजनेच्या, तर ती मंजुरी मिळालेली नसावी। अर्थ मंत्रालयाच्या द्वारे सांगतोय मी, जो निधी 12 महिन्यासाठी जो मंजूर करण्यात आलेला आहे ना, तर तो निधी, त्या निधीसाठी अर्थ मंत्रालय नवीन वर्षात म्हणजे नवीन आर्थिक वर्षामध्ये तशा प्रकारची मंजुरी देत असतं। तर त्या प्रकारची मंजुरी कदाचित मिळालेली नसावी, त्यामुळे आपल्याला एवढा विलंब होत असावा या वितरणाच्या मागे, किंवा वितरण याला एवढा विलंब लागतो याच्या मागे कोणतेही इतर कारण नाही। त्यामुळे वितरणाला जेव्हा काही मंजुरी मिळेल त्यांची, तेव्हा आपल्याला या योजनेचं वितरण हे अचानक झालेलं दिसेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, काही कमेंट्स पण आहेत आणि त्या कमेंट्सहून काही गोष्टी बऱ्याचशा लाभार्थ्यांना समजू शकतात। आता पहिली कमेंट जर पाहिली आपण, जयश्री वाघमारे यांनी विचारलेली आहे की दीपक दादा 2 महिन्याचे पैसे यायला पाहिजे, फेब्रुवारी आणि मार्चचे। आणि माझंही सरकारला म्हणणं आहे की द्यायचे असतील आता तर 2 महिन्याचे 3000 रुपयेच द्या। एक तर पैसे वाढवलेले नाहीत आणि दुसरा मुद्दा, हप्ते पेंडिंग पडत आहेत, तर दोन्ही हप्ते एकत्रितच द्यायला पाहिजे असं माझंच मत नाही तर सर्वांचंच मत आहे। लाडक्या बहिणींचं पण तेच मत आहे। त्यानंतर आणखी काही कमेंट्स पहा, यांनी काय विचारलेलं बघा, प्रदीप यांनी विचारलेलं बघा, जानेवारीचे पैसे भेटलेत, नवीन EKYC करावी लागणार का नाही सर? जर तुम्हाला जानेवारीचे पैसे आले असतील, कारण फेब्रुवारीचा हप्ता अजून कुणालाच मिळाला नाही, जर जानेवारीचे आले असतील तर तुमची EKYC झालेली असणार आहे, त्याशिवाय ते पैसे मिळत नाहीत। कारण की ज्यांनी EKYC केलीच नाही त्यांचे हप्ते थांबलेले आहेत। डिसेंबरपासून स्पष्टपणे त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला नवीन KYC करायची गरज आहे का? परत नाही, तुम्ही पूर्वी KYC केलेली असेल आठवून पहा। त्यानंतर बघा, काही आणखी महत्त्वाचे म्हणजे काही कमेंट्स आहेत, तर त्या कमेंट्सला आपण आता इथे घेत आहोत थोड्या। बघा, प्रियंका यांनी विचारलेला एक प्रश्न आहे, त्यांनी विचारलं की सर नेट कॅफेला जाऊन मी माझं नाव EKYC दुरुस्तीसाठी गेले होते। बघा, कशासाठी? EKYC दुरुस्तीसाठी। आणि तिथे गेल्याच्या नंतर कॅफेवाल्याने सांगितलं की तुमचं नाव जे आहे यादीत नाही, कारण त्यांनी चेक केलं असेल लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर, परंतु तिथं काय सापडलं त्यांना, तुमचं नाव यादीमध्ये नाही। तर मग त्यांनी यांनी आहे म्हणजे प्रियंका यांनी काय केलं की बँकेत जाऊन EKYCचा फॉर्म भरून दिला त्यांनी, आणि नंतर काही दिवसांनी बँकेत जाऊन चेक केले तर माझी KYC झाली आहे असं बँकवाल्यांनी सांगितले आहे। आता बघा, इथे 2 गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत। जर तुम्हाला यापूर्वीचे हप्ते मिळालेले नसतील, म्हणजे खास करून जानेवारीचा म्हणजे मी यांना सांगतोय, आणि असाच जर का बाकी लाभार्थ्यांचा प्रश्न असेल तर त्यांना पण समजेल, जानेवारीचा जर तुम्हाला हप्ता आला असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नव्हती। का? कारण की तुमची EKYC दुरुस्तीमध्ये यादीत नाव नाही, असं जर तुमची KYC बरोबर झालेली असेल तर कधी कधी तशा प्रकारचा मेसेज येतो। पण जर समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल आणि तुमची बँकेची KYC, बरं का, बँकेची EKYC जी असते बघा, तर ती बँकेची EKYC जर का काही कारणानिमित्त काही रुटीन प्रोसेस काही कालावधीच्या नंतर करणं लागत असते, तर ती जर बंद झाली असेल आणि आता तुम्ही गेली असेल बँकेमध्ये, तर तुमचे हप्ते परत येतील। राहिला मुद्दा की तुम्ही जी EKYC करायला गेला होता, तर ती EKYC करायची तुम्हाला दुरुस्तीची, आणि आता केली आहे तुम्ही बँकेची, तर बँकेची EKYC आणि लाडकी बहीण योजनेची EKYC वेगवेगळी आहे। जर तुमची EKYC चुकलेली नसेल, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला असेल आणि बँकेची EKYC तुमची केलेली नसेल, तर तुम्हाला आता इथून पुढचे हप्ते येतील। पण काही लाभार्थ्यांना मी परत सांगतोय, बँकेची EKYC आणि लाडकी बहीण योजनेची EKYC ह्या वेगवेगळ्या आहेत। लाडकी बहीण योजनेची EKYC बँकेमध्ये जाऊन करता येत नाही। अशा प्रकारचे जे छोटे जे काही तुमच्या समस्या असतात, तर इथून पुढे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या आठवड्यामध्ये बघा, माझ्यामध्ये वितरणाला कधीही सुरुवात होऊ शकते, परंतु यामागे सर्वात मोठी जी काही अडचण आहे ते म्हणजे अर्थ मंत्रालयाची मंजुरी अजून या निधीला मिळालेली नसावी, आणि कदाचित त्यामुळे जे वितरण पुढे जात असावं। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।